हाय हॅलो नमस्कार, मी विशाखा. स्वागत आहे तुमचं आज पुन्हा एकदा आपल्या छोट्याशा ब्लॉगमध्ये. आणि आज फायनली ब्लॉग बनवत आहे. आधी गेला, सगळे गेले, तो गेला ना, तर करमत पण नाही बरं का. एकदम भयान वाटते. आपल्या घरी कोणी पाहुणे आले, लेकरं आले की एकदम असं करमते, घर भरेल वाटते. आणि असं अचानकच ते गेले की एकदम खाली खाली वाटते. सेम तसंच झालं आहे आज मला. तर भरपूर दिवस झाले, 6 दिवस झाले तर व्लॉग बरोबर काही टाकले नाही मी. आणि आज सुरू केलं आहे व्लॉग बनवणं. म्हटलं आज काही हो, कारण इतक्या दिवसांपासून घरी पाहुणे ते घरदान ते सुरू होतं. मोबाईल हरवलं, असं तसं झालं, तर ते जाऊ द्या. आता तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे. पावसाने ह्या मेथीची काय हालत केली, जर किती किडे झालेत ते तर जाऊ द्या. पण हे बघा, हे सगळं खराब झालं आहे. आता मला हे वांग्याचे झाड आहे बहुतेक, कशाचे माहिती नाही आहे, पण हे मला वेगळे लावणे आहे. आणि हे सुद्धा माहीत नाही. हे कोथिंबीर होती, तर पावसामुळं सगळं खराब झालं आहे. याच्यात पण वांग्याचे झाड आहे, तर यातले अर्धे मी काढून लावून दिलेत. आणि हे थोडे खराब झाले तर त्यांनी लावले. बाकी यातले अर्धे मी उपटून टाकले, कारण ते बिनकामी होते. आणि हे फक्त ही मेथी आणि हे बघा लसूण किती छान झालं आहे. त्याचबरोबर माझी स्ट्रॉबेरीला पानं पण किती मस्त मस्त आले. फायनली शिलगलीत. आणि हे पावसाच्या पाण्यामुळे पान थोडंसं खराब झालं आहे. बाकी इथून सुद्धा एक पाणी येणार आहे आता. बाकी हे मिरच्या अजून लावायच्या. आणि हे बघा माझे वेल. आणि ते हे कशाचं आहे ते नाही माहिती, पण ते लाल झाड आहे भेंडीचं. हे हरभरं, ही भेंडी आहे हां. आणि हा वेल आहे कारल्याचा दिसतोय, नाही तर कारल्याचा नाही, खरबुजाचा. आणि हा नाही माहिती कशाचा आहे. हा एक त्याचबरोबर माझा मुलगा बघा. आणि याच्यात पण तोच वेल आहे. मिरच्या लावून दिल्यात. आणि हे 3 बीटरूटचे झाडे, याच्यात पण मिरच्या लावल्यात. आणि हा दोडका. तर ही माझी मका बघू शकता किती मोठी झाली. आणि ही सुद्धा मका आहे, पण ह्या वेगवेगळ्या याच्या आहे. तर हे कायचं ते नाही माहिती, भुईमुगाचं आहे बहुतेक, काय माहिती खायचं आहे. तर याच्यातसुद्धा रोपं लावलेत, ते कधी उगतात आणि कधी नाही काय माहिती. आता करायचं असं काही केलं कुत्र्यांनी. तर माझं एवढं पूर्ण अंगण झाडायचं राहिलं आहे. मी एकदा झाडून घेते आणि तुमच्याशी बोलते. झाडता वेळेस कॅमेरा कुठं लावायचा नाही, हे एकदम मोठी भानगड आहे. आणि बरं झालं खराटा आणलाय, आम्ही कालच आणलाय. तर त्याने आज झाडून घेणार आहे. आज नाही म्हणजे 2 दिवस कालपासून त्याने झाडून घेऊन राहिले. 2दा-3दा आपण कॅमेराचा आज घेते. आणि कॅमेरा मी इथं लावून देते. बघा माझ्या फोनात ना एकदम मस्त क्वालिटी येते, म्हणजे बरोबर दिसत आहे. पण मी दुसरा फोन घेतला तर त्यातले ब्लर इकडे ये, तर दुसऱ्या फोनात ना एकदम जास्त ब्लर दिसत होता. आणि ईशान माझ्या मागे तिकडे बरं का. तर माकडे वगैरे आलेत ना, तो त्यांना बघत मी तुम्हाला दाखवते. हाय अजून पण आहे ते का, ते शेंड्यावरती बसला बिचारा तो बघा. माझं बोट कुठे, तो तिथं हाय एक, ह्या इकडे एक हे. आणि हा असा काही व्ह्यू आहे. तर सूर्य तर आलायच वरती. त्यांचं फेवरेट वासरून हे विषा. पिप 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 आ. तर झाडून झालं आहे. आता माझं ब्रश करायचं राहिलं आहे. मी ब्रश वगैरे करते. आणि तेवढं झाडलं त्या खराट्यानं पूर्ण हात दुखायला लागला बरं का. कारण बाबाचे खराटे बनवतात का, ते एकदम बारीक खराटे असतात बरं. ते कसे असो, कारण त्यांनी ना एकदम झट 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 2च फटक्यात जिकडे तिकडे झाडून झुडून होऊन जात आहे. तर चला मी ब्रश करते. आणि माझा ना ब्रश हरवला म्हणून मला आज एवढा उशीर झाला आहे. हरवला नाही, ईशानने ना कूलरमध्ये टाकला होता, कूलरमध्ये पाणी होतं, तर सगळं काही ते घाण वगैरे झालं आहे. वास मारायला आहे थोडासा. मी दमले. ब्रश करते आणि तुमच्याशी मग बोलते मी. काच पाहिजे आणलं काय माहिती. झालं शांत. तर अंगण वगैरे घेतलंय झाडून. आणि याने ते झाडं तिथं टाकलं. घर तर माझं झालं झाडून वगैरे. सारवली घेईल बरं का, पण हे थोडं खराब दिसत आहे.
मला असंच परेशान करायला आहे बरं का. नेमकेच केस वगैरे थोडेसे फ्री केले, कारण माझं ना काही दिवसांपासून इथं दुखत आहे आणि मी ना तेल लावलं परिश्राने बरं का केसांना, त्यामुळं चाल चाल चाल. आता कुत्र्याला बोलत आहे आणि आमचं कुत्र्याला काय माहिती कोणी लंगडं केलं आहे, त्याच्या पायावरती दगड घातला आहे. तो सकाळपासून ते पाय चाटत आहे, म्हणजे मी सकाळपासून बघितलं आहे पण माहिती नाही त्याला कोणी खरंच हे केलं आहे. तर त्याचा पायांना लगे असं झाला आहे पूर्ण. बघा आता झाडू घ्यायच्या मागं दिसतंय. त्याला ना झाडून घ्यायला पण लय आवडतंय बरं का. आणि ते तिकडं कॅन ते पडले तर ते कॅन डबल एकदा कापायचे आणि डबल त्याच्यात झाडं लावून द्यायचेत मला. साहेब माझ्या पुढे येऊन बसले होते. इकडे या. काहीच करू काय कळत नाही याचं. येतोय बसतोय जातोय, येतोय बसतोय जातोय, येतोय बसतोय जातोय. बोचर त्याला ना दात यायला लागले तर आता तो पण मला खूप परेशान करतो. तेव्हापासून हे दोन दात निघायला लागलेत ना, तेव्हापासून तो मला खूप परेशान करायला. त्याला ना थोडी थोडी ताप येते, थोडी थोडी त्याला सर्दी झाली, पण ना त्याला मी ते डिक्की मारलीन ते त्याच्या दातांना असे घोसते बरं. आणि तिकडे मी रोडावरती बघत होते, थोड्या गाड्या वगैरे सुरू आहे. मी जास्त इकडे बसले आणि वातावरण इतकं भारी होईल ना मस्त. म्हणजे ऊन तर आहे पण सावलीत बसल्यावर छानच वाटतंय. आणि माझे झाडं मला दिसायचे बरोबर मागे असं मस्त उगलेत ना. तर एवढे सगळे आंबे होते ते सगळे आईने घेऊन गेलेत आणि ते झाडाला लागले तरी तर काही कामीचे नाही. इकडे ये ईशान. हा गेलाय बरं का हौदाकडे, याची ती सवय. चाल बघा आता तो यायला लागलाय. आली 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 माझी बाई आली. कोंबली मी, कोंबली मी. आले आली 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 म्हणलं नाही की ते बरोबर येते लगे, त्याला समजते बरं का. आणि माझ्या फोनात ना कॅमेराचं असं फिल्टर पण आहे बरं का, मी लावू शकते पण मी नाही लावलेलं. आणि जो दुसऱ्या मोबाईलमधून मी करत होते ना, मला वाटलं त्यात थोडंसं वेगळं दिसत होतं, थोडंसं फिल्टर घेऊ म्हटलं, कारण झाडं वगैरे जे रिअल आहे ते दिसतच नव्हते. आता थोडं तरी दिसत आहे बरं, पण त्याच्यात पहिले दिसत नव्हतं. आता फायनली चांगलं येऊ राहिलेला आहे. आणि तो कॅमेरा, तो फोन मला आवडतो बरं का, कारण त्यात फुल चार्जिंग पण होती, त्याची कॅमेरा क्वालिटी पण होती. पण तो आता तिथं कॅमेऱ्याजवळ तो फुटला आहे ना, त्यामुळं थोडासा खराब झाला आहे तो. माझ्या मागे येऊन खेळते हा त्या. आणि मी ना आज बघितलं माझ्या फोनात फोटो इतका क्लिअर निघतोय. मी पहिल्यांदा ते पोर्ट्रेट का काय असं असतील त्यात फोटो घेतला आहे. मागचं जे बॅकग्राऊंड आहे ते थोडंसं ब्लर दिसतंय, फोटो एकदम क्लिअर येतोय. आणि हे मी पहिल्यांदा नोटीस केलं आणि मी त्यातून 2-3 फोटोज काढले, तर ते मी थंबनेलला लावेल, मग तुम्ही थंबनेल बघा. आणि हा व्हिडिओ जर इथपर्यंत बघत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर ईशान गेला आहे आणि हा स्वयंपाक तर झाला आहे, सकाळी सांगितलं होतं मी. आणि भांडे तर आई जात होते तेव्हा त्यांनी ईशानला घेतलं, तेव्हा मी घासून घेतले, भांडे होते नव्हते. बाबाचे कपडे धुतले आणि आमच्या दोघांची आंघोळ राहील तर ते दुपारीच होणार आहे. आणि आज जास्त काही काम नाही आमच्या मागे, बस असं आमच्या थोडंसं झाडांना काळजी घ्यायची. आणि मला ना झाडांना पाणी टाकायचं, मी लवकर पाणी आणते, तोपर्यंत इथं थांबा 2 मिनटं. आणि बरं झालं माझ्या ध्यानात आता आलं की झाडांना पाणी टाकायचं, खरंच मी विसरून गेले होते बरं का. तर झाडं ना ते जे ट्रेमध्ये लावले का त्याच्यातून वाढ होत नाही त्यांची बरोबर. तिकडे चाल, कुठे गेले ना तर माझ्या मागे आता खूप काळं काळं दिसत आहे, थोडंसं ॲडजस्ट करून घ्या. तर झाडांना पाणी नव्हतं ना तर ते सुकायला लागलेत बरं का. चाल मी काढून घेतलेत, पण मला जे काय डबल लावायचे दुसरीकडे ते झाडांना मी थोडं पाणी टाकून देते. आणि यातले भरपूर असे झाडे जे उगले नाही, आता कधी उगतात ते काय माहिती. नाही पण उगले तरी त्यांना पाणी देणे, कारण ते उगले वगैरे मग मला पाणी वगैरे टाकून दिले तर पाणी ठेवले. आणि हे बघा इथं खरबुजाचे रोप आहे. तर फायनली झालं माझं अर्धं काम तर झालं आहे. पाणी इथंच ठेवून दिलं आहे. स्ट्रॉबेरीला मस्त पानं वगैरे येणार आहे, आता वाढ होते तिची, लवकर वाढते. हा स्ट्रॉबेरी एवढी मी नोटीस केलं आहे. एक पानं असं थोडंसं इतकं दिसलं की ते 2-3 दिवसात लगे पानं तिला बरोबर मोठे होऊन जातात. हा पप्पा म्हणणार आणि ते दगड तोंडात घालणार बरं का, इतका जाबरा झाला आहे हा.
मला हेच परेशान करतो, दुसरं काही नाही. आणि मी याला खरं ते परेशान झाले. जिथं दगडात दिसून तिथं उचलून आणणार, नाही तर पहिले तर फेकून द्यायचा, पण आता तसं नाही करत तो. तर चला, आज मला वेलं दुसरीकडे लावायचे, ते दुसरीकडे लावून देणार आहे. सगळ्यात पहिले तुम्ही कॅनी वगैरे कापणार आहे आणि मग वेलांना दुसरीकडे लावून देणार आहे. कारण आता हाच व्लॉग थोडासा लंबा झाला असेल. पहिले 4 मिनटाचा होता, आता 5-6-7 मिनटात झालाच असेल. बघू, संध्याकाळपर्यंत करेल मी कोशिश. पण मला ना संध्याकाळी एडिटिंग करावं लागते, थंबनेल बनवावं लागतं, मग तो टाईम भेटतच नाही की रात्री पण डबल हे करेल. आणि 7 वाजेपर्यंत जसं तसं अपलोड होईल पाहिजे व्हिडिओ असे. तर बघू आता काय होते. तर नाही, संध्याकाळी नाही बनवणार मी, वाटलं असं संध्याकाळचा वेगळा ब्लॉग बनवेल. आणि याला थोडंसं आता जेवढं काम राहील तेवढं करते, मग तुमच्याशी भेटेल. आंघोळ वगैरे फ्रेश वगैरे होते, याला झोपू घालते आणि मग आपण बोलूया. स्वतःच्या सावलीसोबत खेळत आहे बरं का तो. गेला आता माझा आवाज आला ना तर बरोबर आला इकडे. इतके थकले ना, आणि त्यात हा मला इतका बेजार करायला आहे. तरी एक वस्तू वाढायचं बघायला. फायनली आता तुम्हाला क्लिअर दिसत असेल थोडं. तर चला, मी मागचा लाईट लावते आणि मग बोलते. तर आता इशन बाहेर जाते बरं का. पुन्हा आता मागचा लाईट लावलाय, केस वगैरे वगैरे बांधले, त्याला बाथरूमहून आणलाय मी. आता एवढा जमवले मला आणि पळू त्याची पॅन्टी कपडे वगैरे धुतले. फक्त आता आंघोळ राहिली आणि त्याचबरोबर भूकसुद्धा लागली. तर आंघोळ वगैरे करते आता आणि लवकर जेवण करणार आहे. सगळ्यात पहिले मी आंघोळ करेल मी थोड्या वेळाने, पण जेवण अगोदर करणार आहे. कारण मला बिलकुल कंट्रोल होत नाही आहे. मी इतकी थकले ना. नाही, 8:30 वाजले. मला सगळं कंट्रोल होते, पण मला जेवण भूक कंट्रोल होत नाही, जेवण कंट्रोल होत आहे. तर चला, जेवण वगैरे करते आणि मग तुमच्याशी बोलूया. प्लेट पण कुठे ठेवू कळत नाही. तर चला, मग भेटूया 2 मिनिटानंतर. झाडून घेतले आणि तुम्हाला दाखवते. पलंग बरं का, हे साफ केलं. आणि हे मला फिजिक्सवालाहून बुक भेटली होती, फ्रीमध्ये भेटलेली बरं का. येत मी ना तर माझ्याकडे खूप सारे बुक्स होते, तर मी हिला असंच रफ बनवून टाकलं, पण हिला मी कधी जास्त यूज केलंच नाही. त्याचबरोबर थोडंसं लिहिले मी याच्यात, म्हणजे इथपर्यंत लिहिलेलं आहे. इतकंच लिहिलेत मी फिजीचे, बाकी अजून कोरे. तर विचार करते मी हिला पण आता यूज करेल. कारण माझ्याकडे एवढे सारे रजिस्टर होते ना, मग कधी कामच पडलं नाही मला हे बुक घ्यायचं. तर घर वगैरे सगळं साफ केलं आहे. माती वगैरे तर खूप निघते. आणि हे इशांचे बूट आहे बरं का, मी आत्ता टाकून दिले तिथं, कारण ते तिकडं होते तर ते इथं ठेवून दिले. आवाज येते. तर चला, हा ब्लॉग मी इथंच एंड करते, कारण आता दाखवायला काहीच नाही आहे. आणि त्याचबरोबर हा ब्लॉग 12-12:30 मिनटाचा झालाच असेल ब्लॉग हा बहुतेक. तर एडिटिंगमध्ये बघेल आता करता वेळेस. तोपर्यंत आता थोडीशी एडिटिंग करून ठेवून देते, संध्याकाळी अपलोड करून टाकेल हा ब्लॉग. आणि त्याचबरोबर थंबनेल पण बनवते मी चांगलं. आणि व्हिडिओ आवडत लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. आणि उद्यासाठी पण ब्लॉग बनवायचा आहे. आणि आजच मला त्याचबरोबर एक छोटा शॉर्ट ब्लॉग पण बनवायचा आहे, कारण 80 ब्लॉग होत आलेत, पण सबस्क्रायबर काय वाढत नाही आहे. 50 लवकर करून द्या आपले सबस्क्रायबर, तेवढं सपोर्ट करा नक्की. आणि व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये मला सांगा कसा वाटला आहे तुम्हाला हा ब्लॉग, कारण खूप दिवसाने बनवला आहे. तर पहिल्या ब्लॉगसारखा नाही बनवू शकत, नाही बनवला मी, कारण खूप 5-6 दिवस झाले ब्लॉगिंग नाही केली मी. तर आता आजपासून डेली होणार आहे, डेली काही होत इकडे. तर चला, एक शॉर्ट ब्लॉग आहे, त्याला व्हॉइस ओव्हर देते आणि हा ब्लॉग इथंच संपवून टाकते. सबस्क्राईब करा चॅनलला. कमेंटमध्ये नक्की सांगा मला ध्यानाने कसा वाटला तुम्हाला. आणि व्हिलेज लाईफ आवडत असेल ते पण सांगा. थोडं तोंड ना असं बोबडं बोलायला लागले, जाऊ द्या ते इग्नोर करा, तुम्ही समजून घ्या थोडंसं. बाय.